टाळ्या टाळ्या हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे। मी आहे अबोली, स्वागत करते तुम्हा सर्वांचं स्वराज वर्ल्ड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। सो खूप दिवसांनी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक छान असा ब्लॉग, कारण माझी इकडे केकची तयारी चालू आहे आणि केक असा साधासुद्धा नाही आहे, तर आमच्या बाबांची म्हणजेच माझ्या सासऱ्यांची आहे 75वी अमृत महोत्सव 75वा वाढदिवस। तर त्यानिमित्त आम्ही एक घरगुती बट छान असा कार्यक्रम ठरवलेला आहे। सगळं अरेंजमेंट अर्थात सासूबाईंचं आहे, बट मी केक बनवून नेते आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी मग आपला हेल्पिंग हँड असतोच। तर इकडे केक बनवते मी, डबल लेअरचा केक बनवणार आहे आणि मस्तपैकी त्याला 2 फ्लेवरमध्ये मी केक रेडी करते आणि मग हा केक घेऊन मी जाणार आहे तिकडे बंगल्यावर। सो ही माझी लगबग सुरू आहे आणि त्यासोबतच आज आहे 15 ऑगस्ट, म्हणजे 15 ऑगस्टच्या दिवशी बाबांचा वाढदिवस असतो। तर असं काहीचं स्पेशल ब्लॉग खूपच मी लेट टाकते आहे, बट ठीक आहे, काय हरकत नाही आहे। बरेच जण मला विचारतात का बा तू स्वराज वर्ल्डवर ब्लॉग्स का नाही टाकत, बट ठीक आहे, आता मी तुमच्यासाठी हा ब्लॉग आणलेला आहे। सो संपूर्ण पहा आणि आवडला तर तुमची पसंती नक्कीच दर्शवा। तर 15 ऑगस्टला असतो बाबांचा वाढदिवस आमच्या, सो त्यानिमित्तच म्हटलं चला आता आपण थोडंसं कलर कॉम्बिनेशन पण तसंच करूया, कारण टोटली आपल्याला तिरंगा वगैरे तर काही करता येत नाही, बट रंग आपण नक्कीच वापरू शकतो। सो त्या अकॉर्डिंग मी हे केलेलं आहे आणि वरती मस्त 75 वगैरे असं डिझाईन केलेली आहे। सो तुम्ही ते पहा आणि वाढदिवससुद्धा एन्जॉय करा। कसा वाटला ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छासुद्धा देऊन जा। अर्थात वाढदिवस झालेला आहे, बट तरी ब्लॉग आत्ता येतोय तर शुभेच्छाही तुम्ही देऊ शकता। चलो सो आत्ता मी आलेले आहे केक वगैरे घेऊन घरी आणि दीदी पण आलेले आहेत, अन्वी वगैरे। सो आम्ही इकडे आमची तयारी चालू आहे दिवे बनवण्याची, कारण की 75वा वाढदिवस आहे। सो 75 दिव्यांनी बाबांना ओवाळायचं आहे, तर आम्ही गव्हाचे दिवे बनवतो आहे इकडे। स्वतः हाताने हँडमेड दिवे बनवतो आहे आम्ही, छोटे छोटेच बनवायचे आहेत आणि मग ते 1 किंवा 2 प्लेटमध्ये ठेवून छानपैकी असं ओवाळलं जाईल, त्यांना ऑप्शन केलं जाईल। सो असं काही आमचा कार्यक्रम चालू आहे। दिवे बनवून झालेले आहेत, चहा पाणी झालेलं आहे आणि मग मी ड्रेस चेंज केला, तयारी केलेली आहे आणि जेवण जे आहे, कारण भरपूर लोक येणार आहेत, जवळजवळ 40 ते 50 लोक तरी असणार आहेत। तर मग घरी जेवण न बनता आम्ही पुरणपोळीचं जेवण करायचं ठरवलेलं आहे, कारण श्रावण चालू आहे। सो व्हेज, नाहीतर आमच्याकडे बर्थडेला किंवा कोणत्या कार्यक्रमाला नॉनव्हेजच असतं, तेच प्रिफर केलं जातं, सगळ्यांना तेच आवडतं, बिर्याणी वगैरे स्पेशली। बट श्रावण चालू आहे त्यामुळे ते विचारात घेता आणि मम्मींनी मस्तपैकी गुलाबजाम करून ठेवलेत कालच पातेलं भरून सगळ्यांसाठी। मी केक केलेला आहे, मिस्टरांनी मस्तपैकी कस्टमाइज छान असा हार बनवून आणलेला आहे आणि पुरणपोळीचा स्वयंपाक आम्ही बाहेरून मागवून घेतलेला आहे। बाकी अनन्य बाबांचा नातू तो डेकोरेशन करतोय मस्तपैकी, फुग्यांचं तिरंगाचीच थीम ठेवलेली आहे आणि हळूहळू आता सगळे येत आहेत। ओके, सो आता आमचा कार्यक्रम सुरू होणार आहे। सो नक्की तुम्ही तो एन्जॉय करा आणि त्याला तुमचं पसंतीसुद्धा दर्शवा, लाईक, शेअर आणि कमेंट करून। ओके, सो पहा आता कार्यक्रम।
वाढदिवसाची. पण मला मगाशी राजा भाऊची चर्चा करताना, कारण आपण काळे साहेब आम्ही सगळे श्रावणचे माणसं नाही, कारण आमचा श्रावण तेव्हाच मारला गेलेला आहे. परंतु आता तिची भावना आहे. आणि मग राजा भाऊ मला मगाशी बोलतोय का भाऊ 75 जरी कार्यक्रम करायचा असला तरी 75च्या कार्यक्रमाला सुद्धा गोड जेवण दिलं जातं. त्याच्यामुळे तिला ते माणसा सुद्धा नंतर 2 महिन्यांनी करू का 4 महिन्यांनी करू, ठीक आहे म्हणलं, तिला गोड करून घरी आल्यावर आपण तिकट खाऊ. तर आता इकडे आमचे जे रवी काका आहेत ते पप्पांबद्दल म्हणजे माझ्या सासऱ्यांबद्दल 2 शब्द बोलता आहेत. म्हणजे आपण म्हणतो ना एखाद्या कार्यक्रमाला पहिले प्रस्तावना किंवा स्टेजवर पहिला माणूस कोण जाईल बाबा बोलायला, तर ते म्हणजे आमच्या घरातून सगळ्यात पहिले असतात ते म्हणजे रवी काका. कार्यकर्ते आहेत ते, सामाजिक कार्यकर्ते, आणि त्यांना म्हणजे जमतं ते सगळं बोलायला. असं कोणाहीबद्दल त्यांना कधीही स्टेजवर उभे करा ते बोलू शकतात. आणि त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर पण खूप छान आहे, तर ते हसवतात सुद्धा बरेचसे. त्याचबरोबर मम्मींना इच्छा होती की नॉनव्हेजचं करायचं होतं जेवण, पण श्रावण चालू आहे म्हणून आत्ता सध्या नाही. तर त्यांची प्रस्तावना वगैरे झाली, ते छान बोलले. आणि त्याच्यानंतर आमची बुद्धवंदना घेतली, जे काही आमच्या रिच्युअलनुसार आहे ते. सो ते केलेलं आहे. आणि आता बर्थडे बाबा उभे राहा. टाळ्या टाळ्या टाळ्या. फोटो काढा इकडे बघा सगळ्यांनी. हो आवड साहेब.
चल पुढे लाव, पुढे सरी पुढे लाव. चमच्याने खाऊ घाला. हॅपी बर्थडे. अशा प्रकारे आमच्या बाबांची 75री छानपैकी साजरी झालेली आहे। सर्वांनी भेट दिली, भेट वस्तू दिल्या आणि त्याच्यानंतर मग जेवणाचा कार्यक्रम, पुरणपोळीचा साग्र संगीताचा कार्यक्रम होता आणि मस्तपैकी सगळ्यांचं जेवण झालेलं आहे। जसं की मी आधी म्हटलं की नॉनव्हेज करायचा बेत होता, बट श्रावण चालू आहे म्हणून मग ते राहू दिलं। बघूया नंतर केव्हा तरी, ॲक्च्युली पुढे काहीतरी प्लॅन्स आहेत, बट ते झाल्यानंतरच, म्हणजे सक्सेस झाल्यानंतरच तुम्हाला मी ते सांगेल, आत्ता काहीच नाही। बट नंतर मग आमची मेहफिल जमलेली आहे। ज्यांना जायचं होतं, घाई होती, ते गेले लांबचे पाहुणे आणि जवळचे जे काही होते ते थांबले आणि मग थोडासा गाण्यांचा पण कार्यक्रम झाला। साग्र संगीत मीही गायले, आणखी काका मामा आमचे भाऊ त्यांनी पण गायलं आणि छानपैकी
असा समारोप आमच्या कार्यक्रमाचा झाला। तर कसा वाटला तुम्हाला हा 75रीचा माझ्या सासऱ्यांचा कार्यक्रम नक्की सांगा, कमेंट करा। आवडला असेल तर शेवटी माझं गाणं ऐकून नक्की जा। बाय बाय। हजारों में अकेला सदा तुमने वो देखा, हुनर को न देखा, वो तो है अलबेला। बोला बोला जीवन शीरीत है, ये जिद छोड़ो यूं तोड़ो, हर पल एक दर्पण है, ये जीवन है, इस जीवन का यही है, यही है, यही है, थोड़ी गम है, थोड़ी खुशियाँ बस